नमस्कार मित्रांनो, ज्योतिषवाणीच्या या शांत आणि सकारात्मक प्रवासात तुमचं मनापासून स्वागत आहे. जीवनात काही आठवडे असे असतात जे दिसायला अगदी साधे असतात, पण त्यांच्या मागे काहीतरी वेगळं घडत असतं. एखादी छोटी घटना अचानक मोठा अर्थ घेऊन येते. एखादा साधा संवाद आपल्या विचारांची दिशा बदलतो आणि कधीकधी एक छोटासा निर्णय पुढील अनेक दिवसांचा मार्ग ठरवतो. मिथुन राशीच्या मित्रांनो, 16 मार्च ते 21 मार्च हा आठवडा तुमच्यासाठी तसाच काहीसा अर्थपूर्ण ठरू शकतो. हा आठवडा केवळ काही घटना घेऊन येणार नाही, तर तो तुमच्या मनात काही प्रश्न, काही विचार आणि काही शांत संकेतही सोडून जाईल. मिथुन राशी ही बुध ग्रहाच्या प्रभावाखाली असलेली रास आहे. बुध म्हणजे बुद्धी, संवाद, विचारांची गती आणि जिज्ञासा. त्यामुळे मिथुन राशीचे लोक सहसा खूपच विचारशील असतात. त्यांना प्रत्येक गोष्टीमागचं कारण समजून घ्यायचं असतं. नवीन कल्पना, नवीन लोक, नवीन अनुभव यांच्याबद्दल त्यांना नेहमीच उत्सुकता असते. पण या सगळ्या गोष्टींसोबत एक गोष्ट देखील असते, त्यांचं मन खूप वेगाने विचार करतं. कधीकधी इतकं वेगाने की त्यांना स्वतःलाच थोडा गोंधळ वाटू लागतो. एक विचार संपण्याआधी दुसरा विचार सुरू होतो. एक योजना पूर्ण व्हायच्या आधी दुसरी कल्पना तयार होते. हीच त्यांची ताकद आहे. पण कधीकधी हीच गोष्ट थोडी थकवणारी देखील ठरते. या आठवड्याची सुरुवात थोडी शांत आणि विचारांनी भरलेली असू शकते. सोमवार आणि मंगळवार या दिवसांमध्ये काही मिथुन राशीच्या लोकांना असं वाटू शकतं की त्यांच्या मनात खूप विचार फिरत आहेत. कदाचित एखादी जुनी आठवण अचानक डोळ्यासमोर येईल. कदाचित एखाद्या जुन्या निर्णयाचा पुन्हा विचार करावासा वाटेल. जीवनात काही वेळा भूतकाळ अचानक परत येतो, पण तो आपल्याला त्रास देण्यासाठी येत नाही. तो आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी येतो. कधी एखादी चूक लक्षात आणून देण्यासाठी, तर कधी एखाद्या अपूर्ण गोष्टीला पुन्हा पूर्ण करण्याची संधी देण्यासाठी. करिअरच्या बाबतीत हा आठवडा काही रोचक संकेत देऊ शकतो. मिथुन राशीचे लोक कल्पनाशील असतात. त्यामुळे अनेकदा त्यांना अचानक एखादी नवीन कल्पना सुचते. या आठवड्यातही अशी एखादी कल्पना तुमच्या मनात येऊ शकते. कदाचित एखाद्या कामाबद्दल तुम्हाला एक वेगळा मार्ग दिसू शकतो. कदाचित तुम्ही आधी ज्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं होतं, त्याच गोष्टीत आता तुम्हाला संधी दिसू शकते. पण या आठवड्यात एक गोष्ट लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. प्रत्येक कल्पना लगेच कृतीत आणण्याची गरज नसते. काही कल्पना बीजासारख्या असतात. त्या मनात पडतात, थोडा वेळ घेतात आणि मग योग्य क्षणी उगवतात. आर्थिक बाबतीत हा आठवडा थोडा मिश्र स्वरूपाचा असू शकतो. काही लोकांना एखादा छोटा अनपेक्षित खर्च करावा लागू शकतो. घरातील एखादी गरज, एखादी छोटी दुरुस्ती किंवा एखादी जवळच्या व्यक्तीसाठी काहीतरी करण्याची वेळ येऊ शकते. पण या आठवड्यात पैशाबाबत एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल. निर्णय घेताना घाई करू नका. मिथुन राशीचे लोक कधीकधी जलद निर्णय घेतात. त्यांच्या मनाची गती जास्त असल्यामुळे ते पटकन निष्कर्ष काढतात. पण या आठवड्यात थोडा वेळ घेऊन विचार करणं अधिक चांगलं ठरेल. शांतपणे विचार करून घेतलेला निर्णय पुढे अधिक फायदेशीर ठरू शकतो. नातेसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा काही लोकांसाठी विशेष ठरू शकतो. एखादा संवाद जो खूप दिवसांपासून झाला नव्हता, तो पुन्हा सुरू होऊ शकतो. कदाचित एखादा गैरसमज दूर होईल. कदाचित एखादी व्यक्ती तिच्या मनातील भावना तुमच्यासमोर व्यक्त करेल. कधीकधी नात्यांमध्ये मोठे बदल मोठ्या घटनांमुळे होत नाहीत, ते एका साध्या संवादामुळे होतात. एखाद्या व्यक्तीला शांतपणे ऐकून घेणं, तिच्या भावनांना समजून घेणं आणि तिच्यासोबत प्रामाणिकपणे बोलणं, या छोट्या गोष्टी नात्यांना अधिक मजबूत बनवतात. या आठवड्यात तुमच्या मनाची अवस्था थोडी संवेदनशील असू शकते. बाहेरून तुम्ही अगदी शांत आणि मजबूत दिसाल, पण आतून तुम्ही अनेक गोष्टींचा विचार करत असाल. हे पूर्णपणे स्वाभाविक आहे, कारण मिथुन राशीचे लोक फक्त जीवन जगत नाहीत, ते जीवन समजून घेण्याचा प्रयत्न करतात. ते प्रत्येक अनुभवामागे काहीतरी अर्थ शोधतात. कधीकधी हा शोध थोडा थकवणारा असतो, पण तोच त्यांना अधिक जागरूक आणि समजूतदार बनवतो. आठवड्याच्या मध्यावर म्हणजे बुधवारी आणि गुरुवारी काही लहान सकारात्मक संकेत दिसू शकतात. एखादं काम ज्यामध्ये अडथळे येत होते ते हळूहळू पुढे सरकू शकतं. एखादी छोटी बातमी मनाला समाधान देऊ शकते.
काही लोकांना एखाद्या नवीन कल्पनेवर काम करण्याची प्रेरणा मिळू शकते. या दिवसांमध्ये तुमच्या मनात थोडी सकारात्मक ऊर्जा जाणवेल. कधीकधी असे दिवस आपल्याला आठवण करून देतात की प्रत्येक अडचण कायमची नसते. शुक्रवार आणि शनिवार या दिवसांमध्ये काही मिथुन राशीच्या लोकांना एखादी संधी दिसू शकते. ती संधी खूप मोठी असेल असं नाही. कदाचित ती एक छोटा प्रस्ताव असेल, एखादा नवीन विचार असेल किंवा एखाद्या व्यक्तीसोबत झालेली छोटी चर्चा असेल. पण कधीकधी मोठे बदल अशाच छोट्या गोष्टींपासून सुरू होतात. त्यामुळे या आठवड्यात तुमच्या आसपास घडणाऱ्या लहान गोष्टींकडे लक्ष द्या. या आठवड्यात एक छोटासा उपाय केल्याने मन अधिक शांत राहू शकतं. बुधवारी किंवा गुरुवारी सकाळी किंवा संध्याकाळी एखाद्या मंदिरात जाऊन शांतपणे काही क्षण बसण्याचा प्रयत्न करा. किंवा घरातच देवासमोर एक छोटा दिवा लावा आणि मनात प्रार्थना करा की तुमच्या आयुष्यात योग्य मार्ग दिसावा. ही प्रार्थना केवळ धार्मिक कृती नाही, ती तुमच्या मनाला स्थिर करण्याचा एक मार्ग आहे. मिथुन राशीच्या मित्रांनो, जीवन म्हणजे एक सतत चालणारा प्रवास आहे. कधी तो प्रवास वेगवान असतो, कधी शांत असतो, कधी त्यात आनंद असतो, तर कधी काही प्रश्न असतात. पण प्रत्येक अनुभव आपल्याला काहीतरी शिकवतो. या आठवड्यात तुम्हाला कदाचित एखादी छोटी शिकवण मिळेल. कदाचित एखाद्या परिस्थितीकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन बदलू शकतो. कधीकधी आपण आयुष्यात खूप मोठ्या बदलांची वाट पाहत असतो. आपल्याला वाटतं की एक मोठी घटना घडेल आणि सगळं बदलून जाईल. पण खरं पाहिलं तर जीवनातील मोठे बदल अनेक छोट्या क्षणांमधून तयार होतात. एक विचार, एक निर्णय, एक संवाद आणि एक छोटासा प्रयत्न, हे सगळं हळूहळू एकत्र येतं आणि मग आपल्या आयुष्याची दिशा बदलायला लागते. मिथुन राशीच्या मित्रांनो, 16 मार्च ते 21 मार्च हा आठवडा कदाचित तुमच्यासाठी अशाच एका बदलाची शांत सुरुवात ठरू शकतो. तुमच्या मनातील विचार, तुमचे निर्णय आणि तुमचा दृष्टिकोन या सगळ्या गोष्टी या आठवड्यात हळूहळू एक नवीन मार्ग तयार करू शकतात. त्यामुळे या आठवड्यात एकच गोष्ट लक्षात ठेवा: स्वतःवर विश्वास ठेवा, तुमच्या विचारांवर विश्वास ठेवा आणि जे काही करत आहात त्यामध्ये प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहा. कारण जे लोक शांतपणे आणि सातत्याने पुढे जात राहतात त्यांच्यासाठी जीवन नेहमीच नवीन संधी तयार करत असतं. जर तुमची रास मिथुन असेल तर या आठवड्यात तुमच्या मनातील सकारात्मक विचारांना जपण्याचा प्रयत्न करा. तुमच्या आसपासच्या लोकांसोबत चांगला संवाद ठेवा आणि प्रत्येक दिवसाला एक नवीन संधी म्हणून स्वीकारा. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शांत रहा, सकारात्मक रहा आणि तुमच्या आयुष्याचा मार्ग विश्वासाने पुढे चालत रहा. नमस्कार.